कर्म धर्म संयोगाने त्यांनी आमच्या वडिलांना पाहिलं आणि पुढे येऊन त्यांनी आम्ही क्रांतिसिंह नाना पाटीलची माणसं आहोत. आमच्या 2 माणसाला गोळ्या लागलेल्या आहेत. 2 दिवसापासून आमच्या पोटात अन्नाचं कण नाही. तुम्ही आम्हाला काही मदत करता का असं बोलल्यावर काही क्षणाचाही विचार न करता आमच्या वडिलांनी त्यांना घरी आणलं. आमच्या वडिलांचे मित्र होते डॉक्टर कानडे, त्यांच्याकडे गेले, त्यांना घरी घेऊन आले आणि त्या जखमी माणसाच्या लागलेल्या त्यांच्या शस्त्रक्रियेकडून त्यांच्या गोळ्या आमच्या घरामध्ये काढल्या. त्यावेळी त्यांना जीवदान मिळेल. कालांतराने ते सातारला गेले असताना त्यांनी ही हकीकत ही क्रांतिसिंह नाना पाटलांना सांगितली. भूमिगत असतानाच क्रांतिसिंह नाना पाटील अशा माणसांना आपण भेटलं पाहिजे म्हणून ते आमच्या घरी आले भूमिगत असतानाच. आणि त्यावेळेस आमच्या घरामध्ये एक साक्षर माणूस शिवचरित्र वाचायचा होता आणि माणसं ऐकत होती. तर त्यांनी सांगितलं भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी समाज एकत्र करण्यासाठी तुम्ही शिवजयंती उत्सव चालू करा यावल्यामध्ये. त्यांनी सांगितलं. त्यांची सूचना आमच्या वडिलांनी मान्य केली. पण शिवजयंती उत्सव चालू करायचा पोलीस स्टेशनला परवानगी नाही, प्रांत ऑफिसला परवानगी नाही, कलेक्टर ऑफिसला गेले परवानगी नाही. त्यावेळेस आमचे वडील आणि आमच्या वडिलांचे काही मित्र मुंबई हायकोर्टात गेले आणि मुंबई हायकोर्टातून परवानगी आणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव त्या इंग्रजांच्या काळापासून चालू झाला. रयतेच्या गायबताच्या काळेला हात लागता कामा नये. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते म्हणून आमच्या वडिलांनी रयतेला त्रास नाही देता, कोणाकडून एक नाही पैसा रुग्णाने नाही घेता स्वखर्चाने शिवजयंती उत्सव चालू केला. तो अखंडपणे आज तागायत चालू आहे. या उत्सवामध्ये सर्व हिंदू आणि मुस्लिम, सर्व धर्मीय, सर्व समाज स्तराचे, सर्व राजकारण विरुद्ध समाज बांधव उत्साहाने सहभागी होतात. जय भवानी, जय शिवाजी. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती येवले शहरात साजरा होत असलेला शिवजयंती उत्सव याला एक ऐतिहासिक आधार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांचं योगदान आहे त्या योगदानामध्ये सातारचे क्रांतिसिंह नाना पाटील हे भूमिगत असताना इंग्रजांसंग त्यांचा सशस्त्र लढा चालू होता आणि त्या भूमिगत अवस्थेमध्ये त्यांच्या त्या मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांची काही माणसं येवले शहराच्या आसपास आलेली असताना इंग्रज पोलिसांबरोबर त्यांची चकमक होती. त्या चकमकीमध्ये त्यांच्या 2 माणसाला गोळ्या लागून जखमी होतात.